यशस्वी झाला. आता मात्र सभागृहातील उपस्थितांना चिंता वाटू लागली. नारायण नारायण. प्रजापती दक्ष महाराज हा सतीचा पण पूर्ण करू शकेल असा एकही विधी नाही. मला सांगा, महादेवांना आपण आमंत्रण दिलंय ना? तेवढ्यात श्री महादेवांचे सभागृहात आगमन झाले. नारायण नारायण. दक्ष राजा, आता आपल्या लाडक्या कन्येच्या विवाहाची काळजीच सोडा, कारण प्रत्यक्ष महादेवच येत आहे. नारायण नारायण. सती आनंदाने प्रफुल्लित झाली. महादेवांनाही आपण पूर्ण करणे जमणार नाही असे वाटून दक्ष राजा कुत्सितपणे त्यांच्याकडे पाहिला. पण सभागृहात प्रवेश करताच महादेवांनी अगदी सहजपणे तो त्रिशूळ उचलून धरला. सतीच्या आनंदाला पारावार उरला नाही. हे सर्व बघून राजा दक्ष क्रोधित झाला. तेव्हा नारद मुनी राजाला समजावू लागले. ते म्हणाले, नारायण नारायण. सती ही आद्य देवी आहे, म्हणजे ही आदिशक्ती आहे. तेव्हा तिचा विवाह आद्य पुरुष शिवाशी होणे हेच योग्य आहे. राजा दक्ष, आपण हा विवाह आनंदाने मान्य करा. नारायण नारायण. आणि मग महादेवही दक्ष राजाला म्हणाले, हे दक्ष राजा, आपल्या पुत्रीचा विवाह योग्य वराशी व्हावा ही प्रत्येक पित्याची इच्छा असते. त्याप्रमाणे मी तुम्ही सतीच्या विवाहासाठी ठेवलेला पण पूर्ण केला आहे. पण पूर्ण करणे महादेव या जयघोषात दुमदुमून गेला. सतीचा आनंद गगनात मावेना. सती म्हणाली, हे देवादी देवा महादेवा, मी एवढे दिवस केलेली तपश्चर्या फळास आली आणि माझे तुमच्यावर असलेले प्रेम आज यशस्वी झाले. आपली भार्या होण्याचे भाग्य मला लाभले. ज्या दिवशी हा विवाह संपन्न झाला तो दिवस होता महाशिवरात्रीचा. सती आणि महादेवांचे प्रेम हे जन्मजन्मांतरीचे होते. नव्हे तर जन्मोजन्मीचं होतं. अशा अनेक पौराणिक कथा देखील ऐकल्या जातात, जिथे स्वतः देवी देवतांनी भोलेनाथ यांचे प्रेमवर्णन अनोख्या पद्धतीने केलं आहे. कदाचित याच कारणास्तव महादेवाने अर्धनारीश्वर रूप धारण केलं आणि माता पार्वती त्यांच्यात विलीन झाल्या आहेत. माता पार्वतीने भगवान शिवला आपला पती मानले होते. तिचा निर्धार होता की तिचं लग्न झालं तर ते भोलेनाथ यांच्या सोबतच होईल. दुसरीकडे देवांनाही तेच हवं होतं. देवतांनी माता पार्वतीच्या विवाहाचा प्रस्ताव कामदेवांकडून भगवान शिवकडे पाठवला, ज्याला भोलेनाथांनी नाकारलं आणि तिसऱ्या डोळ्यानं नष्ट केलं. पण माता पार्वती यापासून परावृत्त झाल्या नाही आणि त्यांनी कठोर तपश्चर्या सुरू केली. या तिन्ही लोकात देवी पार्वतीच्या तपश्चर्येने हाहाकार माजला. पर्वत डगमगू लागले. देवता भगवान शिवकडे मदतीसाठी पोहोचले. भोलेनाथ पार्वतीच्या तपश्चर्येने प्रसन्न झाले आणि दर्शन देऊन म्हणाले, राजकुमारशी लग्न करून घे, कारण माझ्या सोबत राहणं सोपं नाही.
पण माता पार्वती म्हणाल्या की तिने त्यांनाच आपला पती म्हणून स्वीकारलं. आता ती त्यांच्याशिवाय कोणाशीही लग्न करणार नाही. पार्वतीचे हे असीम प्रेम पाहून भोलेनाथांनी लग्नास होकार दिला. जन्म जन्म का साथ है शिव जी पार्वती का, भेष भले ही दूजा है रूप वो सती का. पौराणिक कथेनुसार जेव्हा भगवान शिव माता पार्वतीशी लग्न करण्यासाठी आले होते तेव्हा त्यांच्याबरोबर संपूर्ण जगतातले भूत प्रेत होते. याखेरीज शिवजींच्या मिरवणुकीत भूत चुडेल सुद्धा सहभागी होते. त्यांनी भोलेनाथ यांना भस्माने सुशोभित केले, हारांची माळ घातली. ही अनोखी मिरवणूक पाहून राणी मैनादेवी म्हणजेच माता पार्वतीची आई हैराण झाली. त्यांनी आपल्या मुलीचा विवाह करण्यास नकार दिला. शिवाचे हे रूप पाहून माता पार्वतीने त्यांना विनंती केली की त्यांनी विवाह परंपरेनुसार तयार होऊन यावं. यानंतर भोलेनाथ यांनी त्यांची विनंती मान्य केली आणि ते नवरदेव म्हणून तयार झाले. त्यांचे हे अनोखे सौंदर्य पाहून राणी मैनादेवी चकित झाली. यानंतर देवी पार्वती आणि भोलेनाथ यांचं लग्न सृष्टीचे निर्माते श्री ब्रह्माच्या उपस्थितीत झाले. नंदनवन मित्र मंडळ ट्रस्ट उपस्थित सर्व गणेश भक्तांचे मनपूर्वक स्वागत करीत. नंदनवन मित्र मंडळ ट्रस्ट उपस्थित सर्व गणेश भक्तांचे मनपूर्वक